मराठवाड्यात अतिवृष्टीने बुजल्या 5,000 विहिरी. शेतकरी अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित आहे. एनडीआरएफच्या निकषात तरतूदच नाही आहेत विहिरींची नुकसान भरपाई करण्याची. राज्यातील अतिवृष्टीने पिकं, घरं, पशु धनासह हजारो विहिरी बुजल्या आहेत. शेतकऱ्यांसमोर नवीन संकटांच्या रांगा उभे राहिल्या आहेत. समोर 5,000 विहिरी गाळाने भरून कोसळल्या आहेत, तर वीज पंप, पाईप वाहून गेले आहेत. या विहिरी पुन्हा उभ्या करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र एनडीआरएफच्या निकषात विहिरींच्या दुरुस्तीसाठी तरतूदच नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. राज्यात पावसाने एवढा मोठा कहर केला, एवढा मोठा त्यांनी अहकार केला आहे की उभे पीक जमीनदोस्त झाले. घरांची पडसाद, जनावरांचा मृत्यू तर झालाच, पण शेत जमिनीला पाणी देणाऱ्या हजारो विहिरी अक्षरशः निकामी झाल्या आहेत. विहिरींचे कटाडे कोसळून आत आता माती भरली आहे. अनेक ठिकाणी मोटर पंपही वाहून गेले आहेत. यामुळे पुढील हंगामात सिंचनासाठी पाणी कुठून आणायचं असा जीव घेणा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे सुरू आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफच्या निकषांनी सार्वजनिक व वैयक्तिक मालमत्तेच्या नुकसानासाठी निकषानुसार भरपाई दिली जाणार आहे. मात्र विहिरींच्या नुकसानाला एनडीआरएफ कडून काहीच मदत दिली जात नाही.